मला अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आज एक अतिशय आनंदाची बातमी आली आहे। अनेक दिवसांपासून ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता ती घोषणा अखेर झाली। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता याबद्दल राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे। नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सरकारने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या निधीच्या वितरणासंबंधात अतिशय मोठी घोषणा केली असून एका क्लिकवर राज्यभरातील शेतकऱ्यांना हा लाभ भेटणार आहे। त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आणि समाधान देणारी बातमी आहे। याचबरोबर पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हे दोन्ही आर्थिक लाभ आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। आता सरकारकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं आहे। गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना अपेक्षित असलेले पैसे प्रत्यक्षात 2 दिवसांपूर्वीच वाटप होणार होते, परंतु राज्य आणि केंद्र सरकारकडे तात्पुरत्या निधी अभावी हे वितरण थांबवण्यात आलं होतं। आता या विलंबामुळे शेतकऱ्यांची चिंता आणि ताण जास्त वाढला होता, पण आता ती प्रतीक्षा संपलेली आहे। कालच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याला औपचारिक मंजुरी दिली असून एका सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी जाहीर केलं की या हप्त्याचे पैसे तातडीने देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा करण्याची जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे। आता या निर्णयामुळे राज्यातील जवळपास 1 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट आर्थिक मदत जमा होणार आहे। केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मंजूर झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याला हिरवा कंदील दाखवला। आता त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना याचा दुहेरी लाभ भेटणार आहे। दोन्ही योजनांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। आता या घोषणेनंतर संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये आनंद आणि उत्साहाचं वातावरण तयार झालंय। हा आनंद फक्त पैशांचा नाही तर सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या ठोस आणि सकारात्मक निर्णयाचा आहे। राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता आणि केंद्र सरकारकडून म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हे दोन्ही मिळून सुमारे 6,000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। या दोन्ही योजनांचे पैसे एकाच वेळी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा भेटेल। त्याचबरोबर बराच काळ प्रतीक्षेत असलेली ही दोन्ही हप्त्यांची वाट अखेर संपली असून राज्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधान आणि नव्या आशेचं वातावरण तयार झालंय। आता आपल्या राज्यामध्ये तब्बल 1 कोटीपेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यात आजपासूनच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता प्रत्येकी 2,000 रुपये प्रमाणे आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणखी 2,000 प्रमाणे असे मिळून 4,000 रुपयांचं वितरण सुरू झालेलं आहे। लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, ज्यांचं नाव या दोन्ही योजनांमध्ये नोंदणीकृत आहे म्हणजे आधीच नोंदलेलं आहे त्या सगळ्या पात्र शेतकऱ्याच्या खात्यांमध्ये आजपासून दोन्ही हप्ते जमा होऊ लागले आहेत। त्यामुळे अनेक शेतकरी बांधवांना आज सकाळपासूनच त्यांच्या मोबाईलवर रक्कम जमा झाली असा संदेश मिळत असून त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर खऱ्या अर्थाने समाधान दिसून येत आहे। खरं तर आजचा दिवस राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक ऐतिहासिक क्षण ठरला। अनेक दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा होती ती आता पूर्ण झाली आहे। प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या हक्काचा लाभ मिळाल्याची खात्री आज तयार झाली आहे आणि त्यामुळेच आज सकाळपासून वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये या दोन्ही योजनांचे पैसे जमा होऊ लागले आहेत। पुढे आपण माहित करून घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये निधी जमा व्हायला सुरुवात झाली। आता त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ही संपूर्ण यादी तुम्ही एकदा नक्की ऐका आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण जर तुम्ही यादी पूर्ण पाहिली नाही तर तुमच्या खात्यात पैसे आलेत का नाही हे समजण्यास तुमचा गोंधळ होऊ शकतो। त्यामुळे नुकसान होण्याची तुमची जास्त शक्यता आहे। त्यामुळे यादी काळजीपूर्वक पाहणं हे अत्यंत गरजेचं आहे। तर शेतकरी बांधवांनो, आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी एक अतिशय महत्त्वाचं पाऊल उचललं। त्यांनी डीबीटीच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली। त्याचबरोबर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सुद्धा पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जारी करण्यासाठी डीबीटी बटनावर क्लिक करून देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची औपचारिक सुरुवात केली आहे। या दोन्ही निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट आर्थिक मदतीचा प्रवास सुरू झाला असून त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण पसरलं आहे। आता पुढे कोणत्याही शेतकरी बांधवावर
अन्याय होणार नाही असा ठाम संदेश सरकारने दिला आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांच्या दोन्ही योजनांचे एकत्रितपणे सुमारे 4,000 इतके पैसे थेट खात्यात जमा केले जात आहेत. आता सुरुवातीला पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या अतिशय महत्त्वाच्या बैठकीत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री अजित पवार आणि त्यासोबत कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी एकत्र येऊन या निर्णयाला अंतिम रूप दिलं. आता बैठकीनंतर तात्काळ डीबीटीच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दोन्ही योजनांचे पैसे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यामुळे आज राज्यभरातील लाखो शेतकरी बांधवांच्या खात्यांमध्ये निधी जमा होण्याचा आनंदाचा क्षण सुरू झाला आहे. आता आपण सर्वात आधी त्या जिल्ह्यांची यादी पाहूया जिथे शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर लगेच मी तुम्हाला त्या प्रमुख बँकांची यादी सुद्धा सांगणार आहे ज्या बँकांमधून हे पैसे थेट वितरित केले जात आहेत. जर तुमचा जिल्हा या यादीमध्ये असेल आणि तुमचं खातं या बँकांपैकी कोणत्याही बँकेत असेल तर तुम्ही 100% खात्री ठेवा की तुम्हाला पैसे भेटणारच आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ही यादी तुम्ही नीट तपासा, नीट पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला मात्र विसरू नका. जर तुम्ही असं केलं नाही तर तुमच्या नावावर पैसे आले आहेत की पैसे अजून कुठे सरकले याची कोणतीच माहिती तुम्हाला समजणार नाही आणि तुमचा गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे तुमचं नुकसान सुद्धा होऊ शकते. कुठल्या जिल्ह्यातल्या कोणत्या बँकांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता एकत्रितपणे जमा होत आहे हे तुम्हाला पूर्णपणे कळून जाईल. त्यामुळे ही यादी तुम्ही पूर्ण वाचा आणि व्हिडिओ कुठेही मधात स्किप करू नका, नाहीतर तुमच्या खात्यात पैसे आलेत की नाही हे तुम्हाला उशिराने कळू शकते आणि त्यामुळे तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकते. गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर सर्व पात्र शेतकरी बांधवांना हे पैसे वाटले जात आहेत. म्हणून एक एक शब्द तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि तुमच्या खात्याची तुम्ही खात्री करून घ्या. फक्त तुमच्याच खात्यात पैसे येणार नाहीत, कारण काही आवश्यक अशा ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. त्यामुळे एक छोटं पण महत्त्वाचं काम तुम्ही नक्की करून घ्या. आता ते केल्यानंतर तुमच्या खात्यात निधी 100% जमा होईल. पण त्याचबरोबर लक्षात घ्या, ज्यांनी पीक विमा योजना घेतलेली आहे किंवा जे कर्जमाफी योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आज एक मोठी आणि आनंदाची बातमी सरकारकडून आली. आता तुम्हाला आठवत असेल की सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वाहून गेल्या, कांद्याचे आणि इतर पिकांचं मोठं नुकसान झालं, तर काही ठिकाणी घरं सुद्धा कोसळली. आता या आपत्तीमध्ये काही जीवितहानी सुद्धा झाली होती. हे सर्व लक्षात घेऊन सरकारने अशा प्रभावित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला जो थेट त्यांच्या पुनर्बांधणीसाठी आधार ठरणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, पहा, हे सरकार खरोखरच काम करणारं सरकार आहे. पण योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर नियम आणि अटी नीट समजून घेणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे, कारण हेच तुमच्या पात्रतेचा निर्णय ठरवतात. आता सगळ्यात आधी आपण पहिली अट पाहू जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे, जी अत्यंत महत्त्वाची असं सरकारकडनं सुद्धा सांगण्यात आलंय. जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा मिळवायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं अत्यंत गरजेचं आहे, आवश्यक आहे. आणि जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता घ्यायचा असेल तर तुम्ही भारताचे नागरिक असायला पाहिजे. लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर भारताचे नागरिक आहात आणि त्यासोबत जर महाराष्ट्राचे रहिवासी आहात तर तुम्हाला दोन्ही योजनांचा लाभ भेटेल. आता यानंतरची सरकारकडून आलेली दुसरी सगळ्यात महत्त्वाची पात्रता ती सुद्धा अत्यंत इम्पॉर्टंट आहे. आता तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे. जर तुमच्याजवळ रेशन कार्ड नसेल तर तुमचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते शासनाने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा कमी असायला पाहिजे. आता हे जे दोन्ही नियम आहेत हे तुम्ही लक्षात घ्या, तरच तुम्हाला या दोन्ही योजनांचा लाभ घेता येईल. आता तुम्ही या योजनांचा लाभ घेऊ शकाल आणि निधी थेट तुमच्या खात्यात जमा करण्यात येईल. यानंतरची अट देखील खूप महत्त्वाची आहे. तर शेतकरी बांधवांनो, जर तुमच्याकडे 10 लाख, 12 लाख किंवा 20 लाखाची 4चाकी गाडी असेल, म्हणजे 4 व्हीलर वाहन असेल, तर तुम्ही या योजनांसाठी अपात्र आहात, ही गोष्ट लक्षात घ्या. आता या योजनांचा उद्देश जो आहे तो आहे फक्त गरजू आणि शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे. त्याचबरोबर तुमच्या घरातील कोणताही सदस्य जर सरकारी सेवेत असेल, सरकारी नोकरीत असेल तर त्याला या योजनांचा लाभ भेटणार नाही. आणि जर तुमच्या घरातील एखादा सदस्य पूर्वी सरकारी नोकरीत होता आणि आता तो रिटायर्ड झालेला असेल तरी अशा कुटुंबांना या योजनेअंतर्गत लाभ भेटणार नाही. म्हणूनच हे नियम आणि पात्रता सरकारने स्पष्टपणे निश्चित केलेले आहेत. जर तुम्ही या अटींमध्ये बसत असाल तर तुम्हाला काळजी करायची अजिबात गरज नाही, कारण तुमच्या खात्यात निधी खटाखट जमा होऊ लागलाय. आता आपण त्या जिल्ह्यांची आणि बँकांची सविस्तर यादी पाहणार आहोत जिथे शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे थेट जमा करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले. जर तुमचा जिल्हा या यादीमध्ये असेल तर समजा तुमच्या खात्यात निधी लवकरच जमा होणार आहे.
आणि जर तुमचा जिल्हा या यादीत नसेल तर तुम्ही कोणतीच काळजी करू नका, कारण पुढील 1 ते 2 दिवसात तुमच्याही जिल्ह्यात हप्त्याचं वितरण सुरू होईल असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता पण लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसानचा 21वा हप्ता मिळवण्यासाठी सरकारने 3 अत्यंत इम्पॉर्टंट कामं करायचं सुचवलेलं आहे. अत्यंत महत्त्वाची कामं, ती कामं करणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही ही 3 कामं आधीच केलेली असतील तर तुमच्या खात्यात 100% पैसे जमा होतील, कोणतीच अडचण येणार नाही. पण जर ही कामं तुम्ही अद्याप केलेली नसतील तर तुमच्या खात्यात पैसे तात्पुरते थांबवले जातील. त्यामुळे फक्त बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही. आधी ही 3 कामं पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे. आता या 3 महत्त्वाच्या कामांबद्दल आपण सविस्तरपणे माहिती करून घेऊ, कारण हीच कामं पूर्ण केल्यावर तुमच्या खात्यात निधी जमा होईल. आता जे पहिलं काम आहे ते पहिलं काम म्हणजे तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढलेलं असणं अत्यंत गरजेचं आहे. हे कार्ड म्हणजे शेतकऱ्याचं ओळखपत्र आहे, ज्याच्या माध्यमातून सरकार तुमचं नाव पात्र लाभार्थी म्हणून निश्चित करतं. आता दुसरं अत्यंत महत्त्वाचं काम ते म्हणजे तुमची जमीन ऑनलाईन नोंदणीकृत असायला हवी. याचा अर्थ असा की तुमचा जो ऑनलाईन सातबारा आहे तो सहज निघायला हवा. जर तुमची जमीन ऑनलाईन नसेल तर तुमचं नाव स्वयंचलित म्हणजे ऑटोमॅटिक पद्धतीने लाभार्थी यादीत समाविष्ट होण्यात अडचण येऊ शकते. तर लक्षात घ्या, तुमचा जो सातबाराचा उतारा आहे तो सातबाराचा उतारा कॉम्प्युटरची बटन दाबल्याबरोबर निघाला पाहिजे, तरच आपण म्हणू शकतो की तुम्ही या दोन्ही योजनांचे लाभार्थी आहात आणि तुम्हाला याचा लाभ भेटेल. आणि तिसरं जे अत्यंत महत्त्वाचं काम आहे ते आहे तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँक खात्यासोबत लिंक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे पाठवण्यासाठी आधार नंबर आणि बँक खात्यांचं जोडणं अत्यंत गरजेचं असते. जर तुम्ही ही 3 कामं पूर्ण केलेली असतील तर तुम्ही कोणतीच काळजी करू नका, कोणतंच टेन्शन घेऊ नका, कारण तुमच्या खात्यात पैसे खटाखट जमा होणार आहेत. पण जरी कामं अजून बाकी असतील तर ती शक्य तितक्या लवकर तुम्ही करून घ्या. याचा अर्थ असा तुम्हाला दोन्ही हप्त्यांचा लाभ कोणत्याही विलंबाशिवाय मिळेल. आत्ताच आपण आवश्यक कामांबद्दलची माहिती घेतली. आता वेळ आहे जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याची. आपल्या महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत आणि या सर्व जिल्ह्यांमध्ये निधीचं वाटप टप्प्याटप्प्याने केलं जात आहे. कारण हे पैसे आधार कार्डच्या माध्यमातून थेट बँक खात्यांमध्ये डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर होत असल्याने संपूर्ण प्रक्रिया काही दिवसांमध्येच पूर्ण होते. म्हणूनच हे वितरण एकदम सर्वांना एकाच दिवशी होत नाही, तर सरासरी महिनाभर हळूहळू सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे जमा होत राहतात. आता महत्त्वाचं म्हणजे सरकारने आता निधी वाटपाला अधिकृतपणे मंजुरी दिली. त्यामुळे राज्यातील सर्व प्रमुख बँकांमध्ये आणि सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत. त्यामुळे काळजी करण्याचं आता कोणतं कारणच राहिलेलं नाही. राज्यातील 1 कोटीपेक्षा जास्त शेतकरी बांधवांची नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची आणि पीएम किसानच्या 21व्या हप्त्याची प्रतीक्षा आता शेवटच्या टप्प्यात आली आहे आणि लवकरच तुमच्या खात्यात निधी जमा होणार आहे. आता काही दिवसांपूर्वी मिळालेल्या विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार पीक विमा योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळेच हे स्पष्ट होते की नमो शेतकरीचा 8वा आणि पीएमचा 21वा हप्ता हे दोन्ही हप्ते लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत. सरकारकडून सगळ्या प्रक्रियांना मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे निधीचं जे वितरण आहे ते अत्यंत वेगवान पद्धतीने होत आहे. म्हणून शेतकरी बांधवांनो, तुमच्या मोबाईलवर येणाऱ्या बँकेच्या मेसेजकडे तुम्ही सतत लक्ष द्या, कारण आनंदाची बातमी कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यापर्यंत पोहोचू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल, उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, ज्यामुळे अशाच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला सगळ्यात आधी मिळत राहतील. तर पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.